शिरोळ तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून मराठमोळा दंडवत सकल कला आणि विद्याचा आराध्य दैवत श्री गणरायाला सविनय प्रणिपात आणि सर्व रसिक श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. ऐतिहासिक सजीव देखाव्यांची यशस्वी 33 वर्ष परंपरा जपणारे बाल शिवाजी मंडळ राजवाडा शिरोळ आजवर अनेक देखाव्यांच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधनात्मक विषय मांडले आणि याचीच दखल घेत 2024 गणराय अवॉर्ड आम्हाला प्राप्त आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद. मंडळी, माणूस सुखाची अभिलाषा नेहमीच करतो. हे सुख जसं मला हवंय तसं इतरांना सुद्धा द्यायचं, किंबहुना इतरांना प्रेम देऊनच माणूस सुखी होतो. मात्र काही अमानुष जीव असे असतात जे इतरांचं सुख हिरावून आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहतात. इतरांचा घास हिरावून घेणं तर इतरांच्या जगण्यावर हे अतिक्रमण करणं, यातूनच जन्माला येतो दहशतवाद. आपल्या भारतभूमीला सध्या या दहशतवादाचं ग्रहण लागलंय. मात्र या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणारे, प्रसंगी त्यांचा खात्मा करणारे आणि देशाच्या सीमा सुरक्षित राखून संपूर्ण भारतवासियांची स्वस्थता टिकवून ठेवणारे असे आमचे जांबाज सैनिक आपलं अस्तित्व पणाला लावून लढत असतात. अशा भारतभूच्या सुपुत्रांना आम्ही कलाकृती अर्पण करीत आहोत. नुकताच पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला आणि या भारतभूमीच्या रक्षणासाठी आमच्या सैन्य दलानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर या थरारक घटनांची अनुभूती नुकतीच आपण घेतली. वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर बातम्या पाहताना सुद्धा आपण थरारलो. मात्र प्रत्यक्षात तिथं लढणारे ते सैनिक मरणावर मात करून कसे राहत असतील, तोच थरारक जीव घेणा अनुभव या कलाकृतीच्या माध्यमातून आम्ही मांडत आहोत. बाल शिवाजी मंडळ राजवाडा शिरोळ सादर करीत आहे ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर. वासुदेव आला हो वासुदेव आला, हे वासुदेव आला हा वासुदेव आला. सकाळच्या पारी हरी नाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हा वासुदेव आला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. शिरपत राज शिरपतराव. हा हा बोला. या या अरे गड्या, कापड बिपड नवीन म्हणजे काय आज काय एकदम कडक लईच खुशीत दिसतोयस. अरे खुश तू का मी? सकाळ सकाळी गाणं गुणगुणत रस्त्याने निघालायस. ते काय लेका, हा ते आमचं रोजच आहे. पण आज तुझा पोरगा येणार आहे नऊ सुट्टीवर. होय का? चांगला वर्षभराने यायला लागलाय बघ सुट्टीला. बरोबर आहे, म्हणून एवढा खुश आहेस, नाही म्हणून एवढा कडक कपडे बिपडे घालून बसलायस तू. पण हे बघ रे लेका, आता तो आला का नाही त्याचा लय उशीर लावू नको. चांगल्या बेड्या घाल त्याला. होय, नाही नाही घाल, बेड्या घाल त्याच्या पायात. लग्नाचं उरकून टाक लेकाच्या. अरे लय खुशी होईल मग. अरे श्यामा, माझा बी विचार तोच आहे. खरं आत्ताची पोरं ही, त्यांचं बी जरासं मत काय आहे जाणून घ्याय पाहिजे की. वा तोड तो का तुझ्या शब्दाबाहेर वय. हा पण गाड्या काय पण म्हणा, पोरग खडतर आयुष्य जगायला लागले. अरे सैनिकाचं आयुष्य असतच खडते. ऊन म्हणायचं नाही, थंडी वादळ म्हणायचं नाही, काय बी असू द्या, आनंदानं ते स्वीकारायचं आणि मरणाला मारून जगायचं. आपल्याला काही ते सोसायचं नाही. पण श्यामा, टीव्हीवर बघून समज कळतंय बघ. हा ते मात्र खरं आहे. पण खरं सांगू का गड्या, ती तिथं लढत्यात
म्हणून आपण इथं सुखाचा घास खातोय. आपण सुखाचा घास खातोय, पण त्यावेळी सैनिकाची आठवण काढतो का? हा, की त्यांच्यामुळे हे सुख आम्हाला मिळालंय म्हणून त्याची जाणीव कोण ठेवतो का? आपल्याला त्यांची आठवण होती, पण ती नुसती युद्धाच्या टायमालाच. हे बाकी खरं आहे. श्यामा, माझ्या पोरानं बी लय सुख दिलं मला. तिकडं तो काय झेलतोय आम्हाला कधी बी कळू देत नाही, पण आम्ही सुखात राहण्यासाठी सतत धडपडत असतोय. आम्हाला बी वाटतं रे, आमच्या सणासुदीला पोर आमच्या जवळ असावं. शिरपती, घरात कधी गोडाधोडाचं केलं तर त्याच्या बी ते मुखात पडावं, पण असं नाही होत रे. त्याला तिकडे काट तुळवायला लागत्यात, तेव्हा आमची इथं पोट भरत्यात आणि सुखाचं दिस दिसत्यात आम्हाला. काय? पण तुझा पोरगा मात्र वागावणी आहे बघ. अरे मलाच नव, समध्या गावाला अभिमान, नुसता अभिमान नाही, गर्व आहे त्याच्या कामाचा. श्यामा, हं? आता एकदा त्याचा संसार सुरळीत बघितला की माझं डोळं मिठाईने मोकळा. बाबा, आई हा? आला बाबा, आला फौजी आला. सॅल्यूट रे बाबा, सॅल्यूट. आला तुझा पोरगा. 100 वर्ष आयुष्य आहे गड्या तुला. अरे तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. आलं वाटतं लेकरू माझं. शिवा, आलास बाबा, माझं लेकरू आलं. किती खराब झालास रे बाबा. हा, क्या बघितलं का श्यामराव? सकाळपासून आपण दोघं इथं वनपाट मारत बसलोय, पण आम्हाला चहाचं पाणी बी कुणी विचारलं नाही. हं? आणि लेकरू आलं, त्या आईची माया कशी नदीवानी हुंदडत आली बघ. तर थट्टा सुचायला वे तुम्हासनी. अहो, माझ्या लेकराला बघायला डोळ्याच्या पंत्या झालत्या माझ्या. तुम्हाला नाही कळायचं, त्यासाठी आई व्हायला लागतंय. काका नमस्कार करतो. अरे अरे अरे, असू दे. सुखीरा सुखीरा आल्या करा. बर, मला सांग, किती दिवस आहेस आता सुट्टी तू? तसं महिनाभर आहे मी, पण सीमेवर सध्या जरा गडबड आहे. कधी बोलावून घेतील काही माहिती नाही. झालं का? अवघडच आहे बाबा तुमची नोकरी म्हणजे. नाही काका, नोकरी म्हणू नका. अहो, सेवा आहे ही, म्हणजे भारत मातेची सेवा. जितका जीव आपण आपल्या आई वडिलांना लावावा ना, तितकंच आपण आपल्या देशासाठी तत्पर असलं पाहिजे. गड्या, अरे किती कौतुक करायचं तुझं. हा, हे बघ, आता आलायस थोडा निवांत हो. आणि हे बघ, सांच्याला घराकडे यायचं. येतो काका, येतो. बर आई, हा, मी फ्रेश होतो आधी. आणि हे बघ, काहीतरी खायला मस्त पैकी दे. तुझ्या हातचं खाऊन किती दिवस झाले. भूक लागली ग खूप. चल चल, सगळं तयार आहे. सगळं तुझ्या आवडीचं केलंय. चल चल. फौजी बाबा, नाही चालू दे तुमचं, आम्ही निघतो. आणि ये घराकडे ये बाबा, वाट बघतोय. हा हा, येतो काका. चला पोरा, आता तुझ्यामुळे आम्हाला महिनाभर गरम गरम खायला मिळणार. आता जसं काही रोज थंडगारच खायला देते की नाही तुम्हासनी. हा हा, अगं रोज तुझं डोसकच गरम असतंय, तेच खात बसतो मी. चला, काय बी बोलताय. मोराच्या पुढ्यात हाय काय कळतंय की नाही तुम्हासनी. أشهد أن لا إله إلا الله. ये है कश्मीर, हमारा कश्मीर. हिंदुस्तान की गुलशन से हमें हमें ये फूल छीनना है. हाँ इकबाल भाईजान, अब की बार हमारा घाव खाली नहीं जाएगा. हिंदुस्तान में घुसकर मारेंगे काफिरों को. ये देखो, ये नक्शा देखो. यहाँ से हम सीधे अंदर घुसेंगे 250 किलोमीटर तक. हाँ, यहाँ है कश्मीर का पहलगाम.
अनंतनाग जिले का बेहतरीन हिल स्टेशन, यहाँ यहाँ जाना है तो यहाँ ये शेख उल अरब का हवाई अड्डा है। यहाँ से हम इस तरफ जाएंगे। ये जो लेडर नदी है, इसे पार कर हम यहाँ आ सकते हैं। पहलगाम, सुना है आजकल यात्रियों की बहुत भीड़ है। कश्मीर में सभी आजाद पंछी की तरह घूम रहे हैं। जी हाँ भाई, इन पंछियों को पिंजरा हम दिखा देंगे। हिंदुस्तान की वादियों में हमारी दहशत हमेशा मंडराती रहेगी। चलो जंग का ऐलान करते हैं। इंशाअल्लाह। नारे तकबीर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। नाम क्या है तुम्हारा? तुमसे मतलब? तुझे जितना पूछा है उतना जवाब दे। नाम बता, बोल। और क्या मजहब है तुम्हारा? हिंदू। देखता क्या है, मार से देखो। बता, तू कौन है? क्या मजहब है तुम्हारा? अस्सलाम वालेकुम। तू मुस्लिम है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ठीक है, छोड़ दो इसे। जाओ। रुक, बता तो कौन है? बोल, हिंदू या मुसलमान? भारतीय। तो गुरु है तुझे? बोल बोल, पाकिस्तान जिंदाबाद बोल। हिंदुस्तान जिंदाबाद। हिंदुस्तान जिंदाबाद। जनाब, इसे तो बहुत ही गुरूर है अपने मुल्क पे। क्यों नहीं होगा? मैं भी अपनी भारत माँ का सिपाही हूँ। जनाब, ये तो काफी हिंदुस्तानी फौजी निकला। देख क्या रहे हो? साले का भेजा उड़ा दो। जी भाईजान। तो फिर मुझे भी मार दो, मैं जिंदा रह के क्या करूंगी? जितना चाहे रो और कह दो जाकर अपने पीएम से, अपना कश्मीर छीन के ही रहेंगे या बस पाकिस्तान जिंदाबाद की गूंज उठेगी। नारे तकबीर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। चलो भाई। शिवा, बोल के आई। अरे तुझ्या मामाचा फोन होता, तिकडे आंबवड्याला पोरगी बघायला जायचं आहे. पोरगी कशी आपल्या घरादाराला सोबत अशी आहे. मामा म्हणत होता. आई, अगं इतकी काय घाई आहे? बघूया नंतर. अरे शिवा, तुला नसेल घाई, पण आम्हाला हाय. प्रत्येक वेळी सुट्टीवर येतोस, ते असंच काहीतरी कारण सांगून निघून जातोस. आता यावेळी नाही चालायचं तसं. होय होय बाबा, पण हे बघा मी काय म्हणतो, जाऊ देत नाही 4-5 दिवस, मग बघू. अरे पण एक मिनिट बाबा, मला एक फोन आलाय. जैन साहेब. हा सर. येस सर. ठीक आहे साहेब. हा लगेच सर. शिवा, काय झालं रे? बाबा मला निघावं लागेल लगेच. लगेच म्हणजे? सीमेवर युद्ध सुरू होण्याची चिन्ह आहेत. हेडक्वार्टरच्या ऑर्डर्स आहेत की लगेच निघा. अरे अरे शिवा, पण आणि युद्ध? हो, मी तयार होतो लगेच. असं कसं जाशील? अरे जरा ऐक की. अरे अरे शिवा, थांब की, ऐक तर. एक गोष्ट लक्षात घ्या,
आपण जिथं काही गोष्टी सहन करतो तिथं आपली सहनशीलता हा आपला दुबळेपणा ठरतो आणि जगासमोर आपली ही अशी प्रतिमा नको आहे. पण साहेब आपण युद्धासाठी तर पाऊल उचलू शकत नाही. शांतता करारावर जगासमोर आपल्या सह्या आहेत. नाही कोण म्हणतं. मात्र कुठलेही करार एकतर्फी पाळताच येत नाही. करार मोडला कोणामुळं याकडे जगाचं लक्ष वेधून घ्या. आम्ही शांत आहोत याचा अर्थ भेकड नाही. दोन्ही राष्ट्रातील जनतेसाठी शांतता गरजेची आणि तरीही तिचा भंग होत असेल तर आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार आहोत. पण मग साहेब आपली पुढची ऍक्शन काय असेल? देशमुख, तुम्ही संरक्षण मंत्री आहात. तुमचं व्हिजन अगदी क्लिअर ठेवा. येस सर. आज गेल्या कित्येक वर्षात काश्मीरला पारखा झालेला आमचा भारतीय समाज आज आपलं काश्मीर म्हणून हक्कानं तिथं जातोय. तो हक्क आम्हाला अबाधित ठेवायचा. देशाची सीमा ओलांडून अतिरेकी आत येऊन आमच्या लोकांना वेठीस धरत असतील तर आम्हालाही लोक जाब विचारतील. म्हणून आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच, ऑपरेशन सिंधूर. सिंधू? होय, आमच्या माता भगिनींच्या कपाळावरचं सिंदूर ज्यांनी पुसलं त्यांना अद्दल घडवण्यासाठी आता ऑपरेशन सिंदूर. सर म्हणजे आपण स्वतःहून चार्ज घ्यायचा? नुसता चार्ज घ्यायचं नाही, आता घुसून मारायचं. हा नवीन भारत आहे हे जगाला कळू द्या. आज जगालाही अपेक्षा नसेल मात्र आम्ही हे करून दाखवणार. आमच्या सैन्य दलाला आम्ही पूर्ण स्वातंत्र्य देत आहोत. एअरफोर्सला सूचना द्या, चार्ज घ्यायला सांगा लगेच. आता ऑपरेशन सिंधूर. तू काही म्हण शिवा, हे रोजची कवायती करून कंटाळा आला होता बघ. आता एकदा युद्ध सुरू झालं ना की कसं बिंदास्त घुसता येईल. 10-5 मारूनच यायचं बाहेर. बरोबर बोलतोय तू विजय. फक्त तशी मोकळीक द्यायला पाहिजे यार. मग सोडणार नाही, पार लाहोर पर्यंत घुसू मग. अरे मग काय, आपण कुठंच कमी पडत नाही, पण आपले हात बांधले जातात यार. त्याचाच राग येतो रे. आणि मग हे सीमेपलीकडचे आपल्याला गांडू समजतात, उगाच कुरापती काढत राहतात. एकदा असं वाटतं ना की असा नमुना दाखवायचा नाही यांना. अरे नुसतं नखानं चिरडलं तर ठेकण्यासारखे मरतील साले. अरे पण आव काय आणतात. अरे अरे किती चिडतोय. अरे चिडू नको तर काय करू. खूप झालं रे. रोज उठायचं आणि यांच्याबरोबर उंदीर मांजर खेळत बसायचं. एकदाच काय तू सोक्ष लावून दे यार. आर्या पार सोडणार नाही. अटेन्शन सोल्जर्स. येस सर. वरून आदेश आहे, आपल्याला घुसून कारवाई करावी लागेल. पाकिस्तानातील अतिरेकी तळांचा ठाव ठिकाणा आपल्याला मिळालेला आहे. आता थेट अटॅक करायचा आपल्याला. यस सर. आपण 4 तुकड्या करतो आहोत. पहिली तुकडी पूर्व बाजूने आत घुसेल, ती या तळावर हल्ला करेल. दुसरी तुकडी त्यांना कव्हर देईल. आणखी एक तुकडी अपोजिट साइडने इकडे घुसेल, समजलं. आणि चौथी तुकडी रसद पुरवेल. आपल्याला 4ही बाजूंनी एअरफोर्स कव्हर करेल. एनी क्युरीज? नो सर. लेट्स गेट रेडी. हॅव अ मोस्ट इंटेलिजंट परफॉर्मन्स इन ऑपरेशन सिंधूर. अटॅक. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतीय सेना ने हमें चारों तरफ से घेर लिया है. इकबाल, तू फिक्र मत कर. पाकिस्तानी लश्कर से तुरंत मदद पहुंच जाएगी. अल्लाह हमारी हिफाजत करेगा. कोई मदद नहीं मिलेगी. ये लश्कर के लोग और हमारी सरकार भी कोई मेहरबानी नहीं करेगी यहाँ पे. ये हमारी लड़ाई है, हमारे कौम की लड़ाई. यहाँ कोई हमारी मदद नहीं करता. वक्त आने पर
सब हमसे ताल्लुक तोड़ देते हैं और हम हार नहीं मानेंगे। इन हिंदुस्तानियों को सबक सिखा के ही रहेंगे। चलो चलो। दादा, खालून 7-8 लोक लपत छपत वरती यायला लागलेत. पाकडे सैनिकच असतील ते. सोडायचं नाही त्यांना, सोडायचं नाही. हे बघ, तू लक्ष ठेव फक्त त्यांच्या हालचालीवर. हो दादा. पुढे जाऊ नको. शिवा थांब. अरे नाही विजय. अरे आपला राजा जखमी होऊन पडलाय. त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. राजा राजा. विजय, समोरच्या बंकर मध्ये पाकडे लपलेले. तिथं फायरिंग करणं मुश्किल आहे. मग काय करायचं? मला असं वाटतंय तिथं थेट घुसून करणं उडवावं लागेल. तू राजाला घे. हॉस्पिटलमध्ये जा त्याला घेऊन. मी बघतो त्यांच्याकडं. अरे शिवा शिवा, वेळ झालास का तू? असं थेट घुसणं म्हणजे नाही विजय, आता पर्याय नाही आहे. हे बघ, अरे आपले लोक मरायला लागले तिला घरात. अरे शिवा, असं घुसणं म्हणजे असं बोलू नको. हे बघ, माझं एकट्याचं काय व्हायचं ते होईल, पण आपले लोक तरी वाचतील रे. आपले सैनिक वाचले पाहिजे. नाही 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 शिवा, मी तुला असं करू देणार नाही. हे बघ, आपल्याला वरून सुद्धा तशी परमिशन नाहीये. अरे परमिशन कुणाला पाहिजे? मला जसा परमिशन मी मागणार नाही. माझ्या आईचं दुखणं खुपणं मी बघेन. मला त्यासाठी जगाच्या परमिशनची गरज नाही. शिवा, भारत मातेला आई म्हणतो ना आम्ही, मग आपल्याला तिच्यासाठी आपली कर्तव्य पार पाडावी लागतील. हे बघ, कुणालाही काही बोलू नकोस. तू, मी पुढे घुसतो. तू राजाला हॉस्पिटलला घेऊन जा. शिवा, मी सुद्धा येतो तुझ्यासोबत. नाही नाही, अजिबात नाही. हे बघ, तू एक काम कर, तू इकडा कव्हर कर, मी पुढे होतोय. शिवा शिवा, ऐक. नाही. शिवा शिवा, आधी काय केलंस हे? शिवाने चाळण करून घेतली स्वतःची. नाही, पण संपवलं साल्यांना. शिवा 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 शिवा, थांब. ऐक, बघ माझ्याकडे बघ. बघ, मी तुला काही होऊ देणार नाही. आम्ही ऍम्ब्युलन्स बोलतो. शिवा नाही नाही, काय करू नको आता. बस, मी आनंद आहे. मी खूप आनंदात आहे. तो माझा आनंद. शिवा रडू नको. शिवा, असं धीर सोडू नको. ऐक, माझ्या कमरेखाली बघ, सगळं शिवा तुटलंय आणि यापुढे मला असं खुरडत नाही जगायचं. शिवा, नाही काय करून घेतलं? तुला माहिती का माझे बाबा काय म्हणतात? माझा बाप म्हणतो, एक दिवस का होईना पण वाघासारखं जगायचं आणि वाघ होऊन मरायचं. मी आता नाही, खुरडं जगणं शक्य नाही. शिवा ऐक, हे बघ, तू पूर्ण बरा होशील. शिवा ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, मातृभूमीसाठी मरण्यात खूप मोठा आनंद आहे. मला मिळतोय. मी खुश खुश खुश. शिवा, तुम्ही रडू नका. हे शिवा, नाही दादा, रडू नका. शिवा काही होणार नाहीये तुला. शिवा, माझ्या आई बाबांना सांग, मला तो आनंद मिळाला. शिवा दादा, शिवा. है मेरी जमीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. मेरी जमीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका न पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे. शिरपती, का रे शामराव, कशी काय वाट चुकली आणि असा तोंड का पाडून आलाय? अरे आपला शिवा. अरे शिवा बघ, म्हणजे काय झालंय काय शिवाला? ऐक नीट ऐक. अरे आपला शिवा
आपल्यात राहिला नाही. शिवा शिवा श्रीपती, अरे आपल्या भारत मातेचं रक्षण करताना त्याला मरण आलं. अरे देवा, श्यामा, अरे काय सांगतो श्यामा? अरे देवा, असं कसं झालं? सावित्री, शिवा, शिवा, कुठे हरवलं माझं लेकरू? अरे माझ्या बाळा, आता कुठे रे बघू तुला? श्रीपती, अरे आई, अरे असं कसं झालं? हा त्याच्या लग्नाचं लगेच येतो असं म्हणून गेलं लेकरू माझं. शिवा, आणि म्हणणार रे अरे शिवा, चुकीला बघूया म्हणून. परत ये रे बाळा, परत ये. आईला दिलेला शब्द असा म्हणू नको रे लेकरा. अगं सावित्री, आई, आता कसं भेटशील, केव्हा भेटशील? अगं सावर स्वतःला. त्या देवाला मी नाही दिसले, मला का नाही उचललं हे सगळं बघण्याआधी? शिवा, श्रीपती, सावित्री, सावरा, अगं ते लई वाईट झालं. अरे सध्या गावाची रया गेली, पार इस्कूट झाला रे, इस्कूट झाला. कसं सावरू रे सावा. शिवा, तुझं पोरग वाघ आहे. गेला रे माझा वाघ, गेला सोडून मला. गावाचा अभिमान संपला रे शिवा. ए शिवा, म्हणायचं नव काय, माझी आणि एक आई आहे, तिची काळजी कोण करल? आणि शिवा, तेच केलंस रे बाळा तू देशासाठी, आपल्या या भारत मातेसाठी शहीद झालास रे. सावित्री, रडू नको. पोरग देशासाठी शहीद झाले आपलं. शिवा, शिवा, हे बाळा. काका, दोन शब्द शिवाजी बद्दल बोला. आता काय बोलू तेच कळेना झालंय. अरे समजा दुःख म्हणून रडून घालू का अभिमान म्हणून काळजात जपून ठेवू ते कळेना. पोर गेलं, माझं घर मोकळं झालं रे. तो म्हणायचा कायम, ही भारत माता माझी आई आहे, तिच्यासाठी मी जगणार आणि मरणार. त्याच्या बोलण्याचं ते कौतुक होत आणि जन्म भरते राहील. पण एक सल मनात आहे आणि ती तुमच्या समत्यांसाठी आहे. हे असं जीव उधळणार उधळून जात्यात. माग आम्ही काय करायचं? त्यानं या भारत मातेला आपली आई मानलं. अरे आम्ही कुणाला आमचं पोर मानायचं? ऐकलं आम्ही नुसतं की सीमेवर सैनिक कसं जगतात ते.
ऊन वारा पाऊस वादळ कशाची पर्वा नसती त्यासनी. या सीमेचं रक्षण करत असताना खायला झाडपाला जरी मिळाला तरी तेच अन्न समजून खायचं. 24 तास डोळ्यात तेल घालून सीमेवर राखणीला बसायचं. आणि आज इथं कट्ट्यावर बसून नुसतं जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या पोरांना ते जगणं नाही कळायचं. अरे कळणार असेल तर आम्ही त्यासनी आमचं मूल मानून जगायला तयार आहे. सांगा रे कोण आहे या वाघाच्या तोडीचा. युद्ध झालंच पाहिजे. पाकिस्तानला धडा शिकवायलाच पाहिजे. घरात बसून माझाला आलेल्या घोड्यावानी उड्या मारणं लई सोपं असतं. प्रत्यक्षात तिथं जायला आणि गोळ्या छेडायला कोण तयार आहे. तशी लेकरं अजून असतील तर आम्ही स्वतःला एकलं समजणार नाही रे. सोपं असतं पुढं कुणी लढत असताना मागणं आरोळ्या ठोकणं. सोपं असतं दातवट खाऊन मुठी आवळून नुसत्या घोषणा देणं. पण तुमचा उन्माद सावरायला एक घर उजाडलेलं असतं. 10-5 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि हे कुणाला कळणार आहे. क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विरोधात जिंकलो की उभाळून येतो आम्ही. पण अशा कुणाच्या बी माना मुरगळण्यात देशभक्ती नाही. या मातीला जीव लावण्याची आणि जतन करण्याची धमक अंगात पाहिजे. तिच्यासाठी जीव देण्याची दानच पाहिजे. आणि हिथं सुखात लोळताना असं मरण झेलणाऱ्या जीवाबद्दलची कृतज्ञता पाहिजे. बाकी काय बी नको. आज एक कोण मी माझ्या देशाला दिला. अजून स्वतःचा बी जीव द्यायची तयारी आहे या देशासाठी. पण ज्या देशासाठी आम्ही हे सगळं करतोय तो देश सांभाळण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. माणसं मरतील पण त्यांच्या जाणीवा जिवंत ठेवा. अभिमान वाटेल असं जगा. आणि माणुसकी जपा. आणि असं संदेशनी राखा. शिवा हे शिवा हे माझे वाघा शिवा. चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा. आजाद रहे आबाद रहे तू. तारों को झूमे तिरंगा. माँ से है माटी, माँ से है माता, माथे पे माटी सजा के चले. माए चलती देखावा पाहण्यासाठी आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मंडळाच्या वतीनं मनापासून आभार. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, मंडळाची जी व्यायामशाळा आणि महिलांची जी गॅलरी आहे त्याच्यामधून गेट केलेला आहे, तिथूनच पुरुषांनी जायचं आहे. आणि महिलांनी इकडं आर्मीचं जे हेड ऑफिसचा बोर्ड लावलेला आहे तिथून इकडं ते कॅबिनेट मंत्र्यांच्या स्टेजच्या पाठीमागून जायचं याची नोंद घ्यायची आहे. आणि महिला प्रेक्षकांनी जाताना
आणि पाऊस असताना सुद्धा सर्व प्रेक्षकांनी न हलता या ठिकाणी मंडळाच्या देखाव्याला उदंड असा प्रतिसाद दिला. याबद्दल मंडळाच्या वतीनं तमाम रसिक प्रेक्षकांचं गॅलरी महिलांच्यासाठी फक्त आहे. पुरुष प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि आतमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण आपली वाहने एका साईडला पार्क करायची आहेत, जेणेकरून रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या दुसऱ्या कोणालाही अडथळा होणार नाही.